नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचा सीटेट आणि टेट परीक्षेसाठी कठीण प्रश्न असणारे आणि आव्हानात्मक विचारले जाणारे प्रश्न आज आपण बघणार आहोत. सीटेटच्या परीक्षेला उपयोजनात्मक असे प्रश्न जास्त विचारले जातात आणि प्रश्नांची जी मर्यादा असते म्हणजे प्रश्नांची जे शब्द असतात प्रश्नांमध्ये ते मोठमोठे असतात. म्हणजे आपल्याला प्रश्न वाचायला खूप वेळ लागणार आहे. तर आपण फास्टमध्ये प्रश्न आणि करेक्ट उत्तरच आपण बघणार आहोत. चला बघूया प्रश्न पहिला. मंद हालचालीमुळे भूकवचावर दाबाचे कार्य होऊन जेव्हा खडक वळले जातात तेव्हा अवली भागात कशाची निर्मिती होते? बघा, म्हणजे एवढे मोठे प्रश्न असतात. आपल्याला प्रश्न वाचायलाच वेळ सीटेटच्या परीक्षेला पुरणार नाही, पण आपल्याला दररोज 50 किंवा 100 असे जर प्रश्न आपण केले इयत्तानुसार, आता माझा तर प्रामाणिक असा प्रयत्न आहे की इयत्ता 5व्या 4थ्या वर्गापासून आपण एक व्हिडिओ इतिहास आणि भूगोलवर बनवलेला आहे. तर आज आपला इयत्ता 9वीचा हा व्हिडिओ चालू आहे. तर बघा, प्रश्न परत एकदा ऐका. मंद हालचालीमुळे भूकवचावर दाबाचे कार्य होऊन जेव्हा खडक वळले जातात तेव्हा अवली भागात कशाची निर्मिती होते? तर याचं योग्य उत्तर आहे दरी किंवा खोलगट भाग. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 2 बघूया. उष्ण वाळवंटी प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विदारण प्रामुख्याने घडून येते? उष्ण वाळवंटी प्रदेशात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे विदारण प्रामुख्याने घडून येते? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे कायिक विदारण. नेक्स्ट, प्रश्न पाहू पुढचा. आंतरराष्ट्रीय वार रेषा या घटकावर आधारित आहे. जर एखादा जहाजाचा कॅप्टन 180 अंश रेखावृत्त ओलांडून पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जात असेल तर त्याला वारामध्ये कोणता बदल करावा लागेल? बघा, असे आव्हानात्मक प्रश्न आपल्याला येतात आणि स्कोरिंग करण्याचा हा समाजशास्त्र हा विषय असल्याने आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं स्कोरिंग करू शकतो. का तर समाजशास्त्राला 60 गुण आहेत पेपर 2 साठी. बघा, प्रश्न परत एकदा ऐका. जर एखाद्या जहाजाचा कॅप्टन 180 अंश रेखावृत्त ओलांडून पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे आशियाकडून अमेरिकेकडे जात असेल तर त्याला वारामध्ये कोणता बदल करावा लागेल? तर याचं योग्य उत्तर आहे मागील वार धरावा लागेल. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट, प्रश्न चौथा. प्रश्न चौथा काय आहे? सागर जलाचे गुणधर्म. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव भूवेष्टित समुद्राची क्षारता खुल्या महासागरापेक्षा जास्त असते? बघा, प्रश्न परत एकदा ऐका. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव भूवेष्टित समुद्राची क्षारता खुल्या महासागरापेक्षा जास्त असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बाष्पीभवनाचा वेग जास्त व गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असणे. नेक्स्ट, प्रश्न 5वा. प्रश्न 5वा वारे या घटकावर आधारित आहे. प्रश्न बघूया. उत्तर गोलार्धात फेरलेच्या नियमानुसार वारे आपल्या मूळ दिशेच्या कोणत्या बाजूला वळतात? उत्तर गोलार्धामध्ये फेरलेच्या नियमानुसार वारे आपल्या मूळ दिशेच्या कोणत्या बाजूला वळतात? तर याचं योग्य उत्तर आहे उजवीकडे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 6. नदीचे कार्य. नदी जेव्हा डोंगराळ भागातून मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिच्या पायथ्याशी साचलेल्या गाळापासून कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? प्रश्न परत एकदा ऐका. नदी जेव्हा डोंगराळ भागातून मैदानी प्रदेशात प्रवेश करते तेव्हा तिच्या पायथ्याशी साचलेल्या गाळापासून कोणत्या भूरूपाची निर्मिती होते? तर याचे योग्य उत्तर आहे पंखाकृती मैदान. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7. तर 7वा प्रश्न हा वृष्टीवर आधारित आहे. प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस हा प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात दररोज दुपारी पडतो? प्रश्न परत एकदा ऐका. खालीलपैकी
कोणत्या प्रकारचा पाऊस हा प्रामुख्याने विषुववृत्तीय प्रदेशात दररोज दुपारी पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, आरोह किंवा त्यालाच अभिसरण असं म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 8. आता प्रश्न 8 हा मृदेवर आहे. सह्याद्रीच्या दक्षिण भागात जांभा खडक आढळतो. या खडकापासून तयार होणाऱ्या मृदेला काय म्हणतात? सह्याद्रीच्या दक्षिण भागात जांभा खडक आढळतो. या खडकापासून तयार होणाऱ्या मृदेला काय म्हणतात? बघा, जांभा खडकापासून जी मृदा तयार होते त्याला जांभी मृदा म्हणतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 9. जनगणना 2011 नुसार भारतात नागरी वस्ती म्हणून जाहीर करण्यासाठी कोणती मुख्य अट आहे? जनगणना 2011 नुसार भारतात नागरी वस्ती म्हणून जाहीर करण्यासाठी कोणती मुख्य अट आहे? तर बघा, याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, लोकसंख्या घनता प्रति चौरस किमी 400 पेक्षा जास्त असावी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. प्राथमिक व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या प्रदेशाला सामान्यतः काय म्हणतात? प्रश्न परत एकदा ऐका. प्राथमिक व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या प्रदेशाला सामान्यतः काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विकसनशील प्रदेश. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 11. हिमनदीने वाहून आणलेल्या व संचयित केलेल्या गाळाच्या टेकड्यांना किंवा संचयाला काय म्हणतात? प्रश्न परत एकदा ऐका. हिमनदीने वाहून आणलेल्या व संचयित केलेल्या गाळाच्या टेकड्यांना किंवा संचयाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे हिमोड म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 12. पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात अंतर्गत भागात गाभा प्रामुख्याने कोणते मूलद्रव्य सर्वाधिक प्रमाणात आढळतात? बघा, पृथ्वीच्या अंतरंगातील सर्वात अंतर्गत भागात म्हणजे जिथं गाभा म्हणतो आपण, त्या ठिकाणी प्रामुख्याने कोणते मूलद्रव्य सर्वाधिक प्रमाणात आढळतात? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे लोह व निकेल म्हणजे पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 13. ज्या ज्वालामुखीतून लावारसासोबत मोठ्या प्रमाणात वाफ आणि वायू बाहेर पडून शंक्वाकृती पर्वत तयार होतात त्याला काय म्हणतात? बघा, एवढे मोठे प्रश्न असल्यामुळं असं वाटते एकदाच मी आता वाचणार आहे, आपण समजून घ्या. तुम्ही हा प्रश्न व्हिडिओ स्टॉप करून 2दा वाचलात तरी चालेल. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे केंद्रीय ज्वालामुखी, पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 14. भागाची भरती खालीलपैकी कोणत्या तिथीला किंवा दिवशी येते? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे अष्टमी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 15. चुनखडीवर प्रचंड उष्णता व दाबाचा परिणाम होऊन कोणता रूपांतरित खडक तयार होतो? चुनखडीवर प्रचंड उष्णता आणि दाबाचा परिणाम होऊन कोणत्या रूपांतरित खडक तयार होतो? याचं योग्य उत्तर आहे संगमरवर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. भूगोल विषयाच्या अभ्यासात क्षेत्रभेट ही अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. क्षेत्रभेटी दरम्यान खालीलपैकी कोणती खबरदारी सर्वात प्रथम घेणे आवश्यक असते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्थानिक मार्गदर्शक व शिक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. प्रश्न वाचूया. ब्राझील देशाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? ब्राझील देशाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक ए,
ब्राझीलमधून मकर वृत्त जाते आणि देशाचा अधिकांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 18. भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी मान्सून वारे कशामुळे निर्माण होतात? भारताच्या हवामानावर परिणाम करणाऱ्या घटकांपैकी मान्सून वारे कशामुळे निर्माण होतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऋतूनुसार वाऱ्यांच्या दिशेत होणाऱ्या उलथापालथीमुळे होतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 19. ब्राझीलमधील अमेझॉन खोऱ्यातील जंगलांना काय म्हणतात आणि ती प्रामुख्याने कशी आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विषुववृत्तीय सदाहरित जंगले. कशी आहेत? विषुववृत्तीय सदाहरित जंगले. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 20. प्रश्न 20 बघूया. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या लोकसंख्येच्या रचनेतील मुख्य फरक कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भारताची लोकसंख्या घनता ब्राझीलच्या तुलनेत खूप जास्त आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 21. मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? मानवी वस्तीच्या स्थानावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता व सपाट भूमी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेत मोडते? तर याचे योग्य उत्तर आहे मिश्र अर्थव्यवस्था, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघूया. जागतिक तापमानवाढीसाठी प्रामुख्याने कोणता वायू कारणीभूत मानला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 24. समोच्च रेषा जवळजवळ असणे हे भूरूपाच्या कोणत्या वैशिष्ट्य दर्शविते? बघा, समोच्च रेषा जवळजवळ असणे म्हणजे भूरूपाचे कोणते वैशिष्ट्य दर्शवते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तीव्र किंवा कठीण उतार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 25. नदीच्या पात्रात पाण्याच्या घूर्णी गतीमुळे खडकांचे झिजून तयार झालेल्या खड्ड्यांना काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे रांजण खळगे. लक्षात असू द्या, असे प्रश्न आपल्याला परीक्षेला आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 26. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या खनन कार्यामुळे छत्र्यांच्या आकाराचे खडक तयार होतात, त्यांना काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात छत्रक खडक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. महासागराच्या बुडाशी असलेल्या सर्वात खोलगट आणि संकीर्ण भागाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, महासागरीय खंदक असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 28. भूकंप मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाण वापरले जाते? बघा, प्रश्न परत एकदा ऐका. भूकंप मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाण वापरले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे रिश्टर स्केल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 29. ब्राझील देशामध्ये कॉफीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या प्रदेशाला किंवा फार्मर्सना काय म्हटले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, फाजेंडास म्हणजे कॉफीचे मळे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 30. भारताच्या उत्तर सीमेवर पसरलेल्या अर्वाचीनवली पर्वताचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे हिमालय पर्वत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक बघूया आपण. 31वा प्रश्न आपला चाललेला आहे. भूकवचाला तडे जाऊन जेव्हा खडक एका बाजूला सरकतात किंवा खाली बसतात
तेव्हा कोणत्या प्रक्रियेमुळे भ्रंश निर्माण होतात? तर याचं योग्य उत्तर आहे प्रथिनात्मक दाबाचे कार्य. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 32. रासायनिक विदारणामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेचा प्रामुख्याने समावेश होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑक्सिडेशन, कार्बनीभवन आणि विद्राव्यता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 33. जर पॅसिफिक महासागरावरून जाणारी 180 रेखावृत्ताचा आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडून एखादे विमान पूर्वेकडून पश्चिमेकडे म्हणजे अमेरिकेकडून आशियाकडे जात असेल तर त्या वारामध्ये काय बदल होईल? तर बघा याचं योग्य उत्तर आहे बी, 1 दिवस जोडावा लागेल म्हणजे पुढचा वार धरावा लागेल. प्रश्न क्रमांक 34. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे जाताना महासागरीय पाण्याच्या पृष्ठभागाच्या तापमानात काय फरक पडतो? तर याचे योग्य उत्तर आहे सी, तापमान कमी होत जाते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 35. पृथ्वीवर ग्रहीय वाऱ्यांचे एकूण किती प्रमुख प्रकार पडतात? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 3, पर्जन्य वारे, व्यापारी वारे आणि ध्रुवीय वारे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 36. नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहामुळे खडक झिजून तयार झालेल्या अरुंद आणि खोल दऱ्यांना काय म्हणतात? तर बघा याचं योग्य उत्तर आहे घळई किंवा कॅनियन असं म्हणलं जातं. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 37. पाऊस पडताना जेव्हा हवेचे तापमान गोठणबिंदूच्या खाली जाते तेव्हा पाण्याचे थेट कशात रूपांतर होऊन पाऊस पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे गारा किंवा हिमवर्षाव. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर बेसाल्ट खडकाच्या विदारणातून प्रामुख्याने कोणती मृदा तयार होते? तर याचं योग्य उत्तर आहे रेगूर किंवा काळी मृदा तयार होते. प्रश्न क्रमांक 39. जेव्हा ग्रामीण भागातील लोकसंख्या शहराकडे स्थलांतर करते आणि शहरांचा विस्तार वाढतो तेव्हा या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे नागरीकरण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 40. द्वितीयक व्यवसायामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कारखान्यात माल तयार करणे व प्रक्रिया देणे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 41. हिमनदीचे खनन कार्यामुळे इंग्रजीतील कोणत्या अक्षरांच्या आकाराची दरी तयार होते? तर याचं योग्य उत्तर आहे यू आकार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 42. पृथ्वीच्या प्रावरण थराच्या वरच्या भागाला काय म्हणतात जिथे लावा रसाचे मोठे साठे असतात? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, दुर्बलावरण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्रातील संपूर्ण दख्खनचे पठार हे कोणत्या प्रकारच्या ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडलेल्या लावा रसापासून तयार झाले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भेगीय ज्वालामुखी. प्रश्न क्रमांक 44. एकाच अमावस्या किंवा पौर्णिमेला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असताना जी भरती येते तिला काय म्हणतात? तर त्याला योग्य उत्तर आहे भरभराट भरती किंवा महाभरती. नेक्स्ट प्रश्न क्रमांक पुढचा. वाळूच्या कणांचे एकत्र येऊन सिमेंटेशन प्रक्रियेने तयार झालेला खडक कोणत्या प्रकारात मोडतो? याचे उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी, स्थरित किंवा अवसादी खडक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 46.
भूगोल विषयात क्षेत्रभेटीचे आयोजन करताना खालीलपैकी कोणत्या साधनांची सर्वात जास्त गरज भासते? तर याचं योग्य उत्तर आहे ए. नोटपॅड, पेन, होकायंत्र, कॅमेरा. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 47. क्षेत्रफळाच्या व लोकसंख्येच्या दृष्टीने जगात ब्राझील देशाचा कितवा क्रमांक लागतो? याचं योग्य उत्तर आहे 5वा क्षेत्रफळात व 7वा लोकसंख्येत. नेक्स्ट प्रश्न पुढचा बघूया. ब्राझील देशाच्या उत्तरेकडील भागात कोणती नदी खोरे असल्यामुळे तेथे उष्ण व दमाट विषुववृत्तीय हवामान असते? तर याचे योग्य उत्तर आहे अमेझॉन नदी खोरे. प्रश्न क्रमांक 49. भारताच्या पश्चिम घाटावर, त्यालाच आपण सह्याद्री म्हणतो, प्रामुख्याने कोणत्या प्रकारची जंगले आढळतात? याचं योग्य उत्तर आहे ए. सदाहरित व निम्न सदाहरित जंगले. प्रश्न क्रमांक पुढचा. लोकसंख्या वितरणावर परिणाम करणाऱ्या भौगोलिक घटकापैकी सर्वात महत्त्वाचा घटक कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे भूमीचा उतार, पाणी पुरवठा आणि हवामान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 51. केंद्रीय वस्ती प्रामुख्याने कोणत्या भागात पाहायला मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे बी. शेतीयोग्य सपाट मैदाने किंवा नद्यांच्या खोऱ्यात जिथे पाणी उपलब्ध असते. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 52. ब्राझीलची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कोणत्या व्यवसायावर जास्त भर देते? तर याचं योग्य उत्तर आहे ए. खनिज शेती, कॉफी, सोयाबीन आणि सेवा क्षेत्र. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 53. आम्लवर्षा म्हणजे ॲसिड रेन होण्यासाठी हवेत मुख्यत्वे कोणत्या वायूचे प्रमाण वाढणे कारणीभूत असते? तर याचं योग्य उत्तर आहे सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 54. नकाशावर समोच्च रेषा खूप दूर दूर काढलेल्या असल्यास त्यावरून भूमीचा कोणता उतार दर्शवला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे मंद उतार. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 55. नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा ती अनेक वितरिकांमध्ये विभागली जाते आणि तिच्या मुळाशी त्रिकोण आकाराचा गाळ पसरतो. त्या भूरूपाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे त्रिभुज प्रदेश. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 56. वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे अर्धवर्तुळाकार वालुकेच्या टेकड्यांची निर्मिती होते. त्यांना काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे बारकान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 57. महासागराच्या तळावरील किनाऱ्यालगतचा मंद उताराचा बुडलेला भाग ज्याची खोली साधारण 200 मीटरपर्यंत असते त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे महासागरीय मग्नतट. पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 58. भूकंपाची निर्मिती झाल्यानंतर ज्या ठिकाणाहून भूकंपाच्या लहरी सर्व बाजूकडे पसरतात त्या पृथ्वीच्या अंतरंगात बिंदूला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे बी. नाभी किंवा भूकंप केंद्र. प्रश्न क्रमांक 59. जगातील कॉफीचे कठोर म्हणून कोणत्या देशाची जगभर ओळख आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ब्राझील. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 60. भारताचे दक्षिण टोक इंदिरा पॉइंट कोणत्या बेटावर किंवा समुद्रात स्थित आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ए. अंदमान निकोबार आणि बेटांनी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61. पृथ्वीच्या अंतरंगात हालचालीचे वर्गीकरण कोणत्या दोन मुख्य निकषावर आधारित केली जाते? गतीचा
बघा, तर हे सगळे पर्याय मी वाचत बसणार नाही, योग्य पर्याय सांगून देते. गतीचा वेग आणि त्यांचे कार्यक्षेत्र, म्हणजेच पर्याय क्रमांक ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 62. तापमानाच्या फरकामुळे खडकांचे आकुंचन व प्रसरण वारंवार होऊन खडक तडा जाऊन फुटतात, याला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे कायिक विदारण. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 63. आंतरराष्ट्रीय वार रेषा प्रामुख्याने कोणत्या रेखावृत्तावरून काल्पनिकरित्या आखण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे रेखावृत्त, 180 रेखावृत्त. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64. महासागरीय पाण्याचे क्षार प्रमाण वाढण्यासाठी सामान्यतः किती ग्रॅम पाण्यात विरघळलेल्या क्षारांचे प्रमाण मोजले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे 1000 किलोग्रॅम. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 65. विषुववृत्ताजवळ हवेचा दाब कसा होतो आणि त्यामुळे तिथे कोणती पट्टी तयार होते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कमी दाबाची विषुववृत्तीय शांत पट्टी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 66. नदीच्या वाहत्या पाण्यात जेव्हा अचानक तीव्र उतार मिळतो तेव्हा पाण्याच्या कोलाहलामुळे पाण्याचा ओघ वरून खाली कोसळतो, त्याला डॅश म्हणतात, तर त्याला धबधबा असे म्हणतात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 67. हवेतील बाष्पांचे रूपांतर अतिसूक्ष्म जलकणांमध्ये होऊन ते जेव्हा जमिनीच्या पृष्ठभागावर तरंगतात त्यामुळे दृश्यमानता कमी होते, तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे धुके किंवा कुंथन. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 68. मृदा निर्मितीमध्ये कोणत्या महत्त्वाचा खडक कोणता घटक ठरतो? मृदा निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाचा मूळ खडक कोणता घटक ठरतो? तर याचं योग्य उत्तर आहे ए, मृदेचा रंग आणि खनिज खडक. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69. नियोजनबद्ध नागरिकांचा मुख्य फायदा खालीलपैकी कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे बी, पायाभूत सुविधा उत्तम प्रकारे पुरवता येते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70. चला प्रश्न बघूया. तृतीयक व्यवसायांना इतर कोणत्या नावाने ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे सेवा व्यवसाय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. भूकवचाला पडलेल्या तड्यामुळे किंवा तड्यांमुळे किंवा भूअंशामुळे खडकाचे दोन भाग जेव्हा विरुद्ध दिशेला सरकतात तेव्हा कशाची निर्मिती होते? तर याचे योग्य उत्तर आहे ग्रंशोत्य पर्वत किंवा गट पर्वत. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. अतिउष्ण प्रदेशात खडकामधील खनिजे पाणी शोषून घेतात आणि रासायनिक अभिक्रियेमुळे खडकांचे आकारमान वाढून विघटन होते, या प्रक्रियेला काय म्हणतात? तर याचे योग्य उत्तर आहे जलसंयोग. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. अंगणवाडी वाररेषा सरळ न काढता काही ठिकाणी वाकडी का होईना ठेवण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे बी, एकाच देशात किंवा बेटांच्या समूहात दोन वेगवेगळे वार व तारीख येऊ नयेत म्हणून. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74. महासागरीय पाण्याच्या थरांचे तापमान जसजसे आपण पृष्ठभागावरून समुद्राकडे तळाकडे जावे तसतसे काय होते? तर याचे योग्य उत्तर आहे तापमान सतत कमी होत जाते. प्रश्न क्रमांक 75. पृथ्वीवर विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे आणि ध्रुवाकडून विषुववृत्ताकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांच्या मार्गात कोणत्या बदलामुळे बदल होतो?
तर याचं योग्य उत्तर आहे कोरिओलिसिस बल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. नदीच्या पात्रात पुराच्या वेळी गाळ दोन्ही बाजूंना साचून ज्या उंठवट्याची भुरुपे तयार होतात त्यांना काय म्हणतात? बघा, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, येऊन गेलेला आहे. पूरतट किंवा नैसर्गिक घटन. प्रश्न क्रमांक 77. हवेतील सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यानंतर जेव्हा बाष्पाचे सूक्ष्म थेंबामध्ये रूपांतर होऊन अतिजड झाल्यामुळे जमिनीवर गुरुत्वाकर्षणामुळे पडतात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे वृष्टी, पाऊस. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 78. जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या भागात जास्त पाहायला मिळते? तर याचं योग्य उत्तर आहे ए, अतिपर्जन्य असणाऱ्या पर्वतीय व सड्यांच्या प्रदेशात. नेक्स्ट प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भारतातील कोणत्या राज्यामध्ये 2011च्या जनगणनेनुसार नागरीकरणाचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे गोवा आणि महाराष्ट्र. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 80. वाहतूक, व्यापार, बँकिंग आणि आरोग्य यासारखी सेवांचा समावेश अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्रात होतो? तर याचं योग्य उत्तर आहे तृतीयक क्षेत्र. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81. हिमनदीने डोंगराच्या पायथ्याशी किंवा दरीच्या शेवटी आणून सांडलेल्या अव्यवस्थित गाळाच्या संरचनाला काय म्हणतात? तर याचं उत्तर याच्यामला द्यावंच लागलं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अंत्य हिमवोड. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 82. पृथ्वीच्या भूकवचाचा जाडीचा भाग महासागराच्या खाली जात आहे की खंडांच्या खाली? तर याचं योग्य उत्तर आहे बी, खंडांच्या खाली जास्त जाड असते. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 83. जागतिक पातळीवर सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर रिंग ऑफ फायरमध्ये आढळतात? नेक्स्ट तर याचे योग्य उत्तर आहे पॅसिफिक महासागर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 84. पृथ्वीवर एकाच ठिकाणी 24 तासात किती वेळा भरतो आणि किती वेळा ओहोटी येते? 1 वेळा भरती, 1 वेळा ओहोटी, 2 वेळा भरते, 2 वेळा ओहोटी. पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 85. बेसॉल्ट हा कोणत्या प्रकारच्या खडकाचे उत्तम उदाहरण आहे? तर बेसॉल्ट हा अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहे. भूगोल विषयात क्षेत्रभेटीचे आयोजन केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या कौशल्याचा विकास होतो? तर याचं योग्य उत्तर आहे प्रत्यक्ष निरीक्षण, मूल्यमापन व भौगोलिक संबंध. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 87. ब्राझीलची राजधानी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब्राझिलिया. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 88. भारतामध्ये प्रामुख्याने कोणत्या वाऱ्यापासून मान्सूनचा पाऊस पडतो? तर याचं योग्य उत्तर आहे नैऋत्य मान्सून वारे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 89. ब्राझीलमधील घासला लागून असलेल्या उष्ण प्रदेशातील गवताळ प्रदेशाला काय म्हणतात? याचे योग्य उत्तर आहे सवाना ए. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 90. लोकसंख्येची घनता म्हणजे काय? लोकसंख्येची घनता म्हणजे काय? तर याचे योग्य उत्तर आहे प्रति चौरस किलोमीटर क्षेत्रात राहणाऱ्या लोकांची सरासरी संख्या. प्रश्न क्रमांक 91. ग्रामीण वस्तीचे प्रामुख्याने कोणते प्रकार आढळतात? तर याचे योग्य उत्तर आहे ए, केंद्रित, विखुरलेली आणि अर्धकेंद्रित. प्रश्न क्रमांक 92. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने आणि कारखाने
खाजगी व्यक्तीच्या मालकीचे असतात त्याला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे बी. भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. प्रश्न क्रमांक 93. पर्यावरण आणि प्रदूषण. ओझोन थर पृथ्वीच्या वातावरणातील कोणत्या थरात आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे बी. तांबर किंवा समतांबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 94. नकाशावरील 2 ठिकाणांमधील अंतर मोजण्यासाठी आणि जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर समजून घेण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर याचं योग्य उत्तर आहे नकाशाचे प्रमाण. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 95. नदीच्या खोऱ्यात पुराव्याच्या पाण्यामुळे गाळ साचून तयार झालेल्या सपाट व सुपीक मैदानाला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे पूर मैदान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 16. वाळवंटातील वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे वाळूच्या लांबट टेकड्या तयार होतात त्यांना काय म्हणतात? याचं योग्य उत्तर आहे ए. वालुकागिरी किंवा बारकान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 97. महासागरीय तळावरील अत्यंत सपाट व विस्तीर्ण भागाला काय म्हणतात? महासागरीय मैदान किंवा सागरी मैदान. असं जर झालं नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. महासागरीय मैदान किंवा सागरी मैदान. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 98. भूकंपाच्या वेळी निर्माण होणाऱ्या लहरींचे प्रामुख्याने कोणत्या 3 प्रकारे वर्गीकरण केले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. पी लहरी, एस लहरी आणि एल लहरी. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 99. भारतामध्ये चहाचे उत्पादन प्रामुख्याने कोणत्या राज्यात सर्वप्रथम जास्त घेतले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे आसाम आणि पश्चिम बंगाल. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 100. भारताच्या मधोमध गेलेले कोणते महत्त्वाचे अक्षवृत्त भारताच्या हवामानावर नियंत्रित ठेवतात? तर याचे योग्य उत्तर आहे कर्कवृत्त. तर शिक्षक मित्रांनो, आजचा हा खूप युजफुल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आणि इयत्ता 9वीवर आधारित एकाच विषयावर सर्व महत्त्वाचे घटक जे आव्हानात्मक प्रश्न सीटेटला येणार आहेत तेच प्रश्न आपण आज इथे घेतलेले आहोत. तर चला वेळ न घालवता लाईक सबस्क्राईब करायला शिका आणि पुढच्या तुमच्या मित्र